बांगलादेशातील सामाजिक वातावरण दिवसेंदिवस कलुषित होत चाललं आहे, कारण इथं असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंना सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. हिंदूंची आर्थिक स्थळं अर्थात मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत. हिंदूंच्या घरांना लक्ष करून त्यांची नासधूस केली जात आहे. असं असताना याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या धर्मगुरूवर मात्र देशद्रोहाचे गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली जात आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी होऊनही बांगलादेश सरकार मात्र हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत नसल्याने जगभरातून बांगलादेशवर रोष व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलंय की बांगलादेशातील हिंदूंसाठी तिथंच एक वेगळं हिंदू राष्ट्र निर्माण करा. लोकांनीही त्यांच्या या मागणीला समर्थन दिलं आहे. पण खरंच बांगलादेशातून वेगळं हिंदू राष्ट्र बनायला हवं का? या संदर्भात देवकीनंदन ठाकूर यांनी काय म्हटलंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर तिथल्या हिंदू समुदायातील व्यक्तींवर सातत्याने अन्याय होत आला आहे. या अन्यायाविरुद्ध भारतासह जगभरातून निषेध व्यक्त होत असताना नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस सरकार मात्र हे हल्ले थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. वारंवार एका विशिष्ट धर्मियांना टार्गेट करून असे हल्ले होत असतील तर देवकीनंदन यांनी केलेली मागणी रास्त असल्याची भावना व्यक्त होत आहे. खरं तर भारतात जेव्हा मुस्लिमांनी वेगळं राष्ट्र मागितलं तेव्हा त्याचा आधार हाच होता की स्वातंत्र्यानंतर हिंदू बहुसंख्य होती आणि आमच्यावर अन्याय होईल. त्यामुळे भारत या हिंदू देशातून मुस्लिमांसाठी पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आलं. खरं तर मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लिम राष्ट्र वेगळं करण्याच्या मागणीमुळेच भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला. पण आता हीच मागणी बांगलादेशातल्या हिंदूंनी केली तर काय चुकलं असं देवकीनंदन यांनी म्हटलं आहे. कारण तिथंही हिंदूवर अन्याय होत आहे. असं असताना तिथल्या 1 कोटी हिंदूंनी कुठं जायचं? बांगलादेशातील सरकारला सनातन धर्माचं आणि अनुयायांचं संरक्षण करता येत नसेल तर त्यापेक्षा तिथं एक वेगळं हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं अशी मागणी आता जोर धरू लागली. खरं तर बांगलादेशची निर्मिती करण्यात भारताचा खूप मोठा हातभार लागला. मात्र आता भारताचे हे उपकार बांगलादेश विसरला की काय असा प्रश्न पडतो. सुरुवातीला धर्माच्या आधारावर पूर्व बंगालला भारतापासून वेगळं करून पाकिस्तानशी जोडलं गेलं. तेव्हा पाकिस्तानने जमिनीसाठी पूर्व बंगालला आपला एक भाग करून घेतलं खरं, परंतु बंगाली नागरिक आणि बंगाली भाषा यांना कधीच आपलं मानलं नाही. बंगाली मुस्लिम असोत किंवा बंगाली हिंदू असो यांचा पाकिस्तानमध्ये नेहमी अपमानच होत असेल. तर अनेकदा त्यांच्या रंगावरून देखील त्यांचा अपमान केला जात असेल. पाकिस्तानकडून मिळणाऱ्या अशा अपमानास्पद वागणुकीला कंटाळून बांगलादेशचे नागरिक भारताच्या आश्रयाला आले. अखेर 1971 साली भारताने पाकिस्तानशी युद्ध करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. असं सगळं असताना आता बांगलादेशात हिंदूंना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीकडे पाहता बांगलादेशाला आपल्या मागच्या इतिहासाचा विसर पडला असल्याचं दिसून येत आहे. अगदी आताही बांगलादेशातील इस्कॉनचे चिन्मय प्रभू यांची केस लढवणाऱ्या वकिलावर कट्टरतावाद्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर वकील रोमेन रॉय सध्या जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहेत. एकूणच बांगलादेशातील हिंदू समूहावर होत असलेले हल्ले पाहता आणि बांगलादेश सरकारचं निष्क्रिय धोरण पाहता वेगळ्या हिंदू राष्ट्राची मागणी वाढण्याची शक्यता अधिक प्रबळ होऊ शकते. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? देवकीनंदन ठाकूर यांनी केलेली मागणी योग्य आहे का ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.